नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. लागवड ते काढणीपर्यंत प्रति एकर 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. बाजारात गाडी भाडे व इतर खर्च धरता कांद्याचा किमान भाव 2 ते 3 हजार रुपये क्विंटल असणे आवश्यक आहे. मात्र धुळे बाजार समितीत कांद्याला केवळ 500 रुपये क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. दर इतके कमी असल्याने अनेक शेतकरी कांदा शेतात नष्ट करण्याच्या विचारात आहेत. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे आणि निर्यात बंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवस्थेला केंद्र, राज्य सरकार व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांची मागणी कांद्याला योग्य हमीभाव आणि निर्यात तात्काळ सुरू करावी. राम राम मंडळी. आज आमच्या सोनगीर येथील कांदा उत्पादक शेतकरी आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, आज ते रोटा मारतात. तिकडे आपण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कांदा उत्पादक शेतकरी आहेत मरण्याच्या पलीकडे आलेत. कालच दादांनी कांदे विकून आलेत. आपण सांगा काय क्विंटल कांदा गेला तुमचा? 500 रुपये किलो गेला जुना कांदा आणि नवा कांदा गेला 600-700 रुपये. आता सर्वांचे हाल जे आहेत आपण पाहतोय. आपले राज्य शासनाचे काल सर्वांचा सत्यनारायण झाला. जी दुमदळाकी होती राजकारणाची, 3च पक्ष होते, त्यांनी जे पैशांचा महापूर केलाय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि केंद्र शासनाचे चुकीचे धोरण, कांदा आयात आणि निर्यातीचे चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे येऊन गेलेला आहे. आता यासाठी सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार चुकीचे. मोठमोठ्या नेत्यांनी सभा घेतलेत. संपूर्ण महाराष्ट्रात धुवून टाकला असा पाऊस पडला पैशांचा. तर आपल्या कांदा उत्पादक शेतकरी आज मरण्याच्या पलीकडे आलाय. तर त्यांचे मनोगत आपण ऐकूया की काय परिस्थिती आहे. येत्या काळात हे सरकार शेतकऱ्यांना खरंच न्याय देणार आहे का? बोला काका. हॅलो, शेतकऱ्यांनी एवढा खर्च करला आहे आणि खर्च करून काय उपयोग नाही त्यांना. मजूर काय म्हणताय, 300 रुपये रोज मजूर घेत आहे आणि शेतकऱ्यांना 1 रुपया घरात नाही. गाडी भाडं सुद्धा करून भरता येते. तर काय करायचं यांचं आता? तर शेतकऱ्यांना भाव देता नाही. तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी मजूर करून भरायची, गाडी भाडा करून भरायचं, शेतीला पैसा लावायचा. तर त्यांनी काय जीवन द्यायला पाहिलं का? जीवन रात्री लाईट गेल्यावर बी पाणी भरायला होतो. इथं बिबट्याची रात्रंदिवस पाणी करून भरताय. आम्हाला 1 रुपया भेटत नाही. आम्ही शेती करायची कशी? 300 रुपये रोज आणि बाया लावल्या. त्या बायांचा खर्च निघत नाही. आता 1 रुपये भेटणार नाही. लोटा मारतोय, काय करायचं? कर्ज पजारीपणामुळे आत्महत्या शेतकऱ्यांची यामुळेच होते. ते करताय ना शेतकरी. हो, दवा पित आहे बाकी शेतकरी. बोला तुम्ही, बोला ना. एकाच विनंती, सर्वांचा भाव कमी करावा. कांद्याचा 1000 काय असताना थैली 2000 थैली 500 करावा त्यांनी. त्यांना ही विनंती, सर्वांचा भाव कमी करा तर शेतकऱ्यांना पडून येतं. काय कांदे बघा केवढे. आज मजूर एक पारगा 300 रुपये घेते लावायचे. खताची 2000 रुपये थैली. कांद्याला बघा 500-200 रुपये क्विंटल कांदे. काय पुरवणार रे? भाडे बी निघत नाही, काहीच नाही. त्यामुळे कर्ज पाहिजे. सर्वांचा भाव कमी करा. कांद्याचा बी कमी राहू द्या, नाही तर मग कांद्याला हमी भाव द्या. आम्हाला 3000 द्या, 3000 नका द्या, 2500 द्या. हमी भाव द्या, हमी राहू द्या. राशी वाढावी बी नका, कमी बी करू नका. आम्हाला दुसरं काहीच नका द्या, फक्त आमच्या मालाला भाव द्या, दुसरं काहीच नका. आज सर्वांच्या ज्या व्यथा आहेत आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या, आमच्या सोनगीर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या व्यथा आणि कथा ऐकण्याला शासनाला वेळ नाही. जो तो ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये गुंग आहे आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जागतिक मार्केटमध्ये कांदा उत्पादक जे देश होते आपले खरेदी करणारे, त्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी हा मेटाकुटीला मरण्याच्या दारी आलेला आहे. रोज सकाळ संध्याकाळ शेतकऱ्यांच्या नावाने जो उदो उदो होत आहे. कारण की का, याला सर्वस्वी जबाबदार आमचा शेतकरी मायबाप आहे. कारण की येत्या निवडणुकीमध्ये लोकसभा असो, विधानसभा, आता जिल्हा परिषद, नगरपालिका, हा जो पैशांचा महापूर झालेला आहे, या पैशांच्या महापुरामध्ये संविधानाने दिलेला जो अधिकार आहे मतदानाचा, तो आम्ही विकला गेलेला आहे. त्यामुळे आमची कथा शासनाला कोणीच कळवला येणार नाही. कारण की आमच्या कथा ऐकण्यासाठी आमचा शेतकऱ्यांचा दबाव गट नाही नसल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या कथा कोणी ऐकायला तयार नाहीत. आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे कृषी मंत्री साहेब शेतकऱ्यांना कमीत कमी जो त्यांना भाव आहे तो चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे. दुसरी गोष्ट, कांद्याची निर्यात सुरू व्हायला पाहिजे. निर्यातीचे धोरण चुकीचे असल्यामुळे आमचा कांदा उत्पादक शेतकरी मरण्याच्या पलीकडे आहे.
वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.